स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आज मोकळा होण्याची शक्यता। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। पुणे सोलापूर पाठोपाठ मुंबई आणि नागपुरात सुद्धा गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका। मुंबईत 4, नागपुरात 4, सोलापुरात 2, पुण्यात 111 रुग्ण। उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय पथकाची नियुक्ती। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अजितदादांची भेट घेत अंजली दमानिया यांची मागणी। तर आज आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद शिगेला। सोसायटीतील सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभावरून शिवीगाळ। मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। एसटी रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज राज्यभर आंदोलन, तर भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। नागपुरात ऑनलाईन गेमच्या नादात 17 वर्षीय मुलीची आत्महत्या। 12वीत शिकणाऱ्या मुलीनं स्वतःचा चिरला गळा। मृत मुलगी डेथ ऑर लाईफ हा गेम खेळत असल्याची माहिती। रायगड जिल्ह्यातील पेणच्या वडखळमधील अंगणवाडीच्या पोषण आहारात मेलेला उंदीर। चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाविरोधात पालकांचा संताप। लग्न जमवताना तपासला जातोय मुलांचा सिबिल स्कोर। मुलाच्या नावावर कर्ज आहे की नाही याची केली जाते तपासणी। मुलांचा सिबिल स्कोर चेक करण्याचा प्रकार वाढला। कालच्या मोठ्या पडझडीनंतर आज शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात। सेन्सेक्स 293 अंकांनी वधारला, तर निफ्टीतही 131 अंकांची वाढ। बँक निफ्टीत सर्वाधिक वाढ।